हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण लॉंग ड्राईव्ह करत आलेलो आहोत माटुंगामध्ये आणि माटुंगाचे फूड एक्सप्लोर करणार आहोत. पण पुढे जायच्या आधी जर चॅनल अजून सबस्क्राईब नाही केलं तर लवकर जा आणि सबस्क्राईब करा. चला तर आता आपण बघूया माटुंगाचे फूड. सो माटुंगा मधलं आपलं फर्स्ट लोकेशन आहे महाराज दाबेली. सो ते हे एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे मी तुम्हाला सांगते. माटुंगा स्टेशनवरनं लास्ट ब्रिज वरून जर का आपण उतरलो ना, रामाश्राय जे एकदम नोन आहे रेस्टॉरंट, त्याच्या बरोबर स्ट्रेट गेल्यानंतर एक महाराज दाबेली म्हणून खूप फेमस दाबेलीवाला आहे. तर मी तुम्हाला दाखवते की त्यांच्याकडनं मी आज काय काय घेतलेलं आहे. तर फर्स्ट तर आपण दाबेलीच घेतलेली आहे. त्यांची चीज गार्लिक दाबेली म्हणून एक फेमस आहे, ते आपण घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात त्याने आपल्याला पॅकेटमध्ये शेंगदाणे जे दाबेली बरोबर असतातच, तर त्याने आपल्याला हे असे शेंगदाणे दिलेले आहेत आणि मस्त ही एकदम लोडेड दाबेली दिसते आहे. तर मी आता एक बाईट घेते. खूप टेम्पटिंग. म्हणजे तो दाबेलीचा मसाला आहे ना, तो एकदम भरभरून टाकलाय त्याने आणि मध्ये मध्ये ना असं क्रंचीसाठी ते शेंगदाणे खूप मस्त वाटतात. सो गाईज, ह्याच्यासाठी तुम्हाला माटुंगाला यावं लागेल. आणि हे ना बाय द वे पार्टी ऑर्डर्स पण एक्सेप्ट करतात. तर कोणाच्या घरी फंक्शन असेल तर तुम्ही त्यांना एकदम बल्कमध्ये सुद्धा ऑर्डर देऊ शकतात. नावाप्रमाणे ह्याच्यामध्ये चीज आणि गार्लिकचा खूप मस्त फ्लेवर येतोय. म्हणजे चीज ना त्याने असं एकदम लगदा नाही टाकलेला आहे. जेवढं चीज पाहिजे तेवढंच त्याने टाकलंय, पण जो गार्लिकचा फ्लेवर येतोय ना, तो याच्यामध्ये खूप मस्त वाटतोय. त्यांच्याकडून आपण अजून एक सेकंड आयटम घेतलेला आहे, कच्ची कडक मिसळ. हे जरा माझ्यासाठी तरी नवीन आहे. तर त्यांनी मस्त पॅकेटमध्ये आपल्याला दिलेलं आहे, 1 नंबर पॅकेजिंग. आणि आता ह्याच्यामध्ये काय आहे तर त्यांनी भरभरून शेव टाकले आहे, शेंगदाणा आहे, दाबेलीचाच मसाला आहे. आणि जर का तुम्हाला माहिती असेल जीरा बटर जो आपण नॉर्मली चहा बरोबर खातो, तर त्यांनी ही जीरा बटरची मिसळ आहे. तर ही तर ट्राय करायलाच पाहिजे. सो मी एक मस्त स्पून भरून घेते आणि कच्ची कडक मिसळ. नावाप्रमाणे कडक कडक त्याच्यामध्ये ते जीरा बटर लागतात आणि एवढी फ्लेवरफुल आहे ना, म्हणजे त्या जीरा बटरला ना त्यांनी एक वेगळीच चव दिलेली आहे आणि ती खूप मस्त लागतंय. तर तुम्ही ना हे झोमॅटो आणि स्विगीवरनं सुद्धा ऑर्डर करू शकतात. पण मला पर्सनली वाटतं की तुम्ही जर का तसं ऑर्डर केलात ना, तर थोडंसं ते सॉगी होऊ शकतं. तर तुम्ही इकडे येऊन ट्राय करा आणि ट्राय केला तर मला टॅग नक्की करा. आजचं आपलं सेकंड लोकेशन आहे चायना मॅन, जे आधी शेरीज म्हणून फेमस होतं. म्हणजे खूप जे इथे रुईया कॉलेज, पोद्दार कॉलेज आणि वेलिंकर्सचे स्टुडंट्स असतील त्यांना माहितीच असेल, पण शेरीज नावाने माहिती असेल. सो त्यांच्याकडनं आज मी घेतलेला आहे व्हेज मंचुरियन रोल आणि चिकन टिक्का रोल. आणि हे फक्त रोलसाठीच फेमस आहे. म्हणजे इथे खूप सारे ऑप्शन आहे. इथे शॉर्मा मिळतो, मोमोज मिळतात, पण त्यांचं सगळ्यात आधी आणि फर्स्ट जे काही त्यांच्याकडे फेमस असेल तर ते रोल्स आहेत. सो मी फर्स्ट त्यांचा व्हेज रोल आज ट्राय करते. सो हा त्यांचा व्हेज मंचुरियन रोल आहे आणि त्यांनी म्हणजे लाईक बेसिक रोल जो बोलतो, आणि त्याचं हे ना अफोर्डेबल आहे. हे आय गेस काहीतरी 100 रुपीजला होतं. म्हणजे कॉलेज गोईंग स्टुडंट पण अगदीच भूक लागली तर हे खाऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये ना मंचुरियनची जी ग्रेव्ही म्हणजे ड्राय मंचुरियन असतो ना, तो थोडक्यात त्यांनी पावामध्ये स्टफ करून दिलेला आहे. तर आता मी एक बाईट घेते. दिसतंय तरी खूप टेम्पटिंग. ऍक्च्युली ना ड्राय मंचुरियन पावात टाकून दिल्यासारखंच आहे ते.
बेसिक चव. सो त्यांच्याकडूनच आपण आता सेकंड घेतो आहे चिकन टिक्का रोल ट्राय करायला. आणि तुम्ही जर का माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे की माझं चिकनवरती किती प्रेम आहे. तर हा सुद्धा सेम तसंच आहे. लाईक पाव आहे जो हॉटडॉग मध्ये पाव असतो तो त्यांनी कट करून आतमध्ये त्यांनी चिकन टिक्काचं स्टफिंग केलेलं आहे. सो आता हा मी ट्राय करते. खूप मस्त आहे हा. मे बी ह्याच्यामध्ये चिकन आहे म्हणून आम्हाला जास्त आवडत असेल, पण तरी पण हा खूप छान लागतोय. कॉलेज गोईंग स्टुडंट्स आरामात इकडे येऊन खाऊ शकतात. हे माझ्याकडनं थम्सअप. ह्याचा ॲड्रेस मी मेन्शन करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. हे झोमॅटो स्विगीवरती अवेलेबल नाही आहे, तुम्हाला इकडे येऊन ट्राय करावं लागेल. ट्राय केलात तर तुम्हाला माहिती आहे, मला टॅग करा आणि सांगा की तुम्हाला आवडलं की नाही. सो आजच्या दिवसाचं आपलं लास्ट लोकेशन आहे माटुंगामधलं थिंक ज्यूस. सो मी तिकडनं स्ट्रॉबेरी मड म्हणून एक शेक घेतलेला आहे. स्ट्रॉबेरी म्हणजे आता सीझनल आहे तर ते तर मला घ्यायचंच होतं. तर आपण ओपन करून बघूया. हे एकदम असं वाव. सी ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी शेक बरोबर त्यांनी आईस्क्रीम टाकलेला आहे, क्रीम आहे आणि स्ट्रॉबेरीचे खूप सारे पीसेस आहेत. सो आता मला वाटतं की मला हे स्पूननेच खावं लागणार आहे. हे खूप मस्त लागतंय. हे खूप मस्त आहे. म्हणजे जेवढा स्वीटनेस असला पाहिजे तेवढा. आणि त्यातली स्ट्रॉबेरी पण ना मे बी त्याने शुगरमध्ये ती शुगर सिरप त्याने सोक करून ठेवलेलं आहे स्ट्रॉबेरीमध्ये, तर त्या पण गोड लागत आहेत. पण ओव्हरऑल हे खूप मस्त आहे. माझ्याकडून तरी थम्सअप आहे. तर थिंक ज्यूसमध्ये येऊन थिंक करत नका बसू, तुम्ही स्ट्रॉबेरी मड नक्की ट्राय करा. सो आज जे आपण जॉईन कव्हर केलेले आहेत त्याचा मी ॲड्रेस आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. तर तुम्ही नक्की या, ट्राय करा आणि मला टॅग करून सांगा की तुम्हाला नक्की इकडे येऊन काय आवडलं. तोपर्यंत बाय बाय.